ललिता थैला कशासाठी देऊन राहिली तू मला? का आणायचं आहे? बाबा रात्रीच म्हटली होती तरी आलू चिप्स बनवायचे आहे तर आलू आणावं लागतील म्हणून देऊन राहिले ना थैला आलू आणायसाठी. अरे तर आज कुठून आलू आणीन? आज का मार्केट आहे का? बाजाराच्या दिवशी आलू स्वस्त मिळतात. अहो ते गुजरी भरते ना सकाळी तेव्हा पण तर मिळतात ना आलू स्वस्त. अरे तर सकाळी किती वाजे भरते ते? 8-8:30 वाजेच गुजरी भरते. 8-8:30 वाजेच जावं लागते त्याच्यासाठी. तेव्हा कुठं माल मिळते? आता घरीच 9 वाजले. आता जातपर्यंत अर्धा तास लागेल. 9:30 वाजतील. कुठं राहील माल? राहू दे बाजाराच्या दिवशी होतील आणून. का हो बाबा तुम्ही पण आता म्हटली आलू चिप्स बनवून घेईन तर राहू दे करून राहिल्या. त्या दिवशी मग काम नाही आणलं बाजाराच्या दिवशी? बाजाराच्या दिवशी आलू नाही आणले असते आलू चिप्स बनवासाठी? बाबा तर तू कधी सांगितले मला? ललिता सांगितले का आलू आणाल का काही म्हणून? सांगितलेच नाही ना. मी कसा घेऊन येऊ आलू? आता आलू आणायलाही सांगावं लागते. दरवर्षी आलू चिप्स बनवते माहित नाही तुम्हाला? दिसले बाजारात तर घेऊन यावा. मोठे आलू आता निघाले असतील. तू तर अशा गोष्ट करून राहिली ललिता. माझी मान हल्ली होती का की आलू लागत आहेत म्हणून? आता आलू चिप्स बनवायसाठी आलू लागतातच ना. हो तर तू सांगशील तेव्हाच घेऊन येईन ना मी. आणि ललिता तू आलू लावली नाही का? वाफे बिपे लावते तर लावली नाही आलू का? हो बाबा कशा गोष्ट करते तर माहित नाही तुम्ही. कधी आलू लावतो मी सांगा का? फक्त लसणचे वाफे, कांद्याचे वाफे, सांबार, मेथी असं वगैरे टाकते. मग मागच्या वर्षी तुम्ही आणू नाही दिलो ना आलू? हो मागच्या वर्षी शांतताईच्या इथून आणली होती आलू घेऊन. तर त्याची आलू चिप्स बनवली मग. असं शांताराम भाऊच्या इथून आणली का? तर मग याही वर्षी आणून घे ना तर त्यांच्या इथूनच. यावर्षी नाही लावले ना त्यांनी आलू. यावर्षी ना मकाच लावले त्यांनी. आलू लावलेच नाही तर तिथूनच घेतली असती. ठेव थैला ठेव मार्केटमधून. मग मी आणीन मार्केटच्या दिवशी. हो आता नाही चालू म्हणता तर ठेवतो ना. ललिता मी चाललो. हो ठीक आहे जा. हे ललिताई ना दिमाग खाऊन टाकते माणसाचा. बाबरा भाऊ ललिता ताई आहेत का घरी? हो आहे ललिता आहे घरीच आहे. जा आतमध्ये जा. दरवाजा टेकलाच आहे. हो ठीक आहे जाते. बाबा इकडे तर ललिता ताई आहेतही नाही ना. मागे आहेत का आता? ललिता ताई कशासाठी आली बाबा सूर्यकांता? काही टमाटर मागायला तर नाही आली. बापा सूर्यकांता आज कपडे शिवायचे नाही आहेत का? आहेत ना ललिता ताई कपडे शिवायचे आहेत ना. आता तर सीजन आहे. चांगला सीजन सुरू आहे आता. काहून असे विचारून राहिले? नाही येत नाही की नाही. आज आता आली इकडे आमच्या घराकडे म्हणून म्हटले. कधी तुला वेळच नाही मिळत. कपडे शिवायचे राहतात तुझे. आणि कधी आले तर मग ब्लाऊज पकडून येते ना काज बटन करायसाठी. हो ताई का करू मग आता? कपडे शिवायचे राहतात तर का करू मग? हो तर म्हणूनच म्हटले आज ब्लाऊजही नाही दिसले हातामध्ये. असे चाली तर म्हणून म्हटले कपडे शिवायचे नाहीत का बाबा तुझे? ललिता ताई कामानिमित्त आली मी. काम पडला बाबा तुमच्या म्हणून आले. वाटलाच होता काहीतरी मागायला आली म्हणून. सांग ना तर सूर्यकांता कोणतं काम पडलं? हो सांगते. झाला का तर तुमचा स्वयंपाक वगैरे? हो झाला ना स्वयंपाक. हे लवकर जातात ना 9 वाजेच तर मग 8:30 वाजेपर्यंत स्वयंपाक करावा लागते. तुमच्या इथे स्वयंपाक झाला असेल ना? तुमच्या इथलेही भाऊ जातात ना 10 वाजे? नाही ना ललिता ताई स्वयंपाक व्हायचाच आहे. सिलेंडर संपला ना ताई. फक्त भात बनवून झाला. भाजी पोळ्या तशाच आहेत बनवायच्या. काय म्हणते सूर्यकांता? सिलेंडर संपला? असं स्वयंपाक करता सिलेंडर संपला ना तर दिमागच खराब होते. हो ना माझा तर दिमागच खराब झाला. आता मी काळ्या बिड्याला जात नाही. काळ्याही नाही आहेत आमच्या घरी. चूल पेटवली असते तर नंबर नाही लावली का सिलेंडरचा? नाही ना ललिता ताई आधीच कसा नंबर लावू? सिंगल सिलेंडर आहे. डबल राहिला तर जमते लावायला. आता संपला आता लावली सिलेंडरचा नंबर. तर आज तर आपल्या गावी गाडी येत नाही. आणि उद्याचा रविवार. उद्याही बंदच. मग सरळ आता सोमवारी मिळेल सिलेंडर. आता मला मोठा विचार आला का करता. म्हटली ललिता ताईच्या इथं विचारते. आहे का तुमच्या इथं सिलेंडर? का बापा सूर्यकांता तुला माहित नाही आहे? आमच्या घरी पण सिंगलच आहे ना सिलेंडर. कुठे डबलचा कनेक्शन आहे? हो का तुमच्या पण इथं डबल सिलेंडर नाही आहे ना? नाही ना तुला माहित नाही आहे का? नाही ना ललिता ताई मी कशाला विचारू. नाही डबल सिलेंडर राहिला ना तर बरा होते. मग नंबर लावला तर सिलेंडर संपायच्या आधीच आपल्याला सिलेंडर मिळून जाते. मी तर म्हणत होते की तुझ्या इथं 2 सिलेंडर असतील म्हणून. तर तू नाही आहे म्हणते. एकच सिलेंडर आहे म्हणते. आणि सूर्यकांता मागे तर तू भरून ठेवत होती ना मग सिलेंडर. होते ना तुझ्याकडे 2 सिलेंडर? हो ललिता ताई 2 सिलेंडर होते आमच्याकडे. पण आमचा नव्हता तो 1 सिलेंडर. तो सिलेंडर ना यांच्या मित्राचा होता. 2 वर्ष झाला आम्हीच वापरत होता. आता मागच्या महिन्यामध्ये ते घेऊन गेले सिलेंडर. तो तेव्हापासून ना मी म्हणत आहे यांना की आता आपल्याकडे एकच सिलेंडर आहे. संपेल तो उपा देईल म्हणून. एक कनेक्शन घेऊन घ्या म्हणून. हो करतात. पण पहा घेतला नाही ना काही नाही. आता आली ना उपात. आता कोणाच्या घरी जाऊ बाबा मी मागायसाठी सिलेंडर? आता ज्यांच्या घरी 2 सिलेंडर आहेत त्यांच्या घरून मिळू शकते. कुंताच्या इथं आहेत ना 2 सिलेंडर. माहित नाही का तुला? अरे हो खरं रमेश भाऊच्या इथं आहेत वगैरे 2 सिलेंडर. पण मी म्हटले आता तुमच्या घर जवळ आहे तर विचारून घेते. असेल म्हटले तर जवळच्या जवळ नेण्यासाठी बरं होईल नाही का? नाही हो सूर्यकांता
आमच्या घरी एकच आहे सिलेंडर, आणि मग संपला बिंपला की नाही तर मग मी 1-2 दिवस चुलीवरही करून घेते. काड्या वगैरे आहेत ना आमच्या इथं. हो, आता काड्या आहेत तर जमते चुलही पेटवायला म्हणा. आपण ना उन्हाळ्याच्या चुलीवरही करायला मोठा त्रास येते. हो, त्रास तर येते म्हणा उन्हाळ्याच्या चुलीवर करायसाठी स्वयंपाक. थंडीत चांगला वाटते चुलीवर स्वयंपाक करायला. गरम गरम वाटते मस्त. चुलीवर बसून गेला आणि स्वयंपाक केला. हो ताई, थंडीत तर चांगला वाटते, पण चुलीवरचे भांडे ना काळे काळे होतात. मग ते भांडे घासायला मोठा त्रास. हो, ते तर आहे म्हणा, चुलीवरचे भांडे काळे काळे होतात. पण ना सूर्यकांता, माझे चुलीवरचे भांडे वेगळे आहेत आणि गॅसवरचे वेगळे आहेत. हो का? चुलीवर बनवता तर वेगळे भांडे यूज करता आणि गॅसवर बनवता तर वेगळे का? हो, ते माझ्या सासूच्या हातचे भांडे नाही का? आधी चुलीवरच ते स्वयंपाक करत होते ना, आधी कुठं गॅस होती. तर ते 2 गंज आहेत त्यांच्या हातचे, काळे काळे झाले आहेत खालून. मग तेच मी चुलीवर यूज करते भात भाजी बनवायचं झाला की. हो, चांगलं आहे ना मग. मग आपले गॅसवरचे भांडे खराब नाही होत नाही का? हो, नाही तर का. चला बाबा, आता जाऊन पाहते मी कोणत्या वहिनीच्या घरी आहे का तर सिलेंडर विचारते. यांनाही 10 वाजे स्वयंपाक झालाच पाहिजे. 9 वाजले असतील आता, नाही? हो, 9 वाजले ना. 9 वाजेच जातात आमच्या इथले तुमचे भाऊ. गेलेही तरी दिसलेही असतील. हो, समोरच उभे होते, तंबाखू घोटत होते, ते विचारले मी ताई आहेत का घरी म्हणून. चला बाबा, ठीक आहे ललिता ताई, जाते मी. आता नाही तर 10 वाजतात, पटकन भाजी पोळी झाल्या पाहिजे बनवून. हो, ठीक आहे ना, जाऊन बघ. हो रे सोनू, आता ते मॅगी बनवून खाऊन राहिला हा तू? काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? आता अर्ध्या तासामध्ये जेवण करून ना तू आता मॅगी खाऊन राहिला. मग अशीच म्हणलो मम्मी तुला, भूक लागली मला, नाश्ता बनवून दे म्हणून. नाश्ता नाही बनवली तू? भूक नाही लागत का? चाय बिस्किट तर खाल्ला ना, मग अजून कशाचा नाश्ता बनवून देऊ? नाश्ता बनवत राहिला तर मग स्वयंपाकाला उशीर नाही होत का? 10 वाजेपर्यंत असा राहू नाही शकत, नाही? एवढी भूक लागते. चाय बिस्किट खाल्ला तरी. नाही तर का मम्मी, सकाळी भूक नाही लागत का? नाश्त्याच्या बनवून दे म्हणलं तर नाही बनवून दिली. नुसता ना कुठूर चारा खायला समजते. मॅगी पाहिजे तर ते नूडल्स पाहिजे. मग जेवण करायच्या वेळेस गिन हे भाजी चांगली नाही झाली, ते भाजी चांगली नाही झाली, इकडे पोट भरला राहते, मग भाजी चवी नाही देत. जेवतो नाही तर का तर मम्मी? हो, माहित आहे, जेवतो नाही तर का तर मम्मी म्हणते. जेवायच्या आधी हे असा खाल्ला तर जेवण चालत नाही ना. ठीक आहे बाबा, सकाळी 8 वाजे खाल्ला असता किंवा सायंकाळी 4 वाजे खायला पाहिजेत होता. कधी खावा लागते का? आणि भाऊला नाही दिला का? नाही मम्मी, मी एकाच पाकिटचं बनवलं. हो, तर 1 पॉकेटचा बनवला ना. भाऊला दे ना थोडासा, एकटाच खाशील का? दोघेही भाऊ मिळून खावा बाबा. विचारलं होतं ना मी भाऊला, तर नाही म्हणाला, नाही खात म्हणाला. सोनू, माझा प्लेट कुठं ठेवला? किचन मध्ये गेलो तर तिथं आहेच नाही ना कढईमध्ये. माझ्यासाठी मॅगी कुठं आहे? हो रे विशाल, तर सोनू म्हणते ना की तू नाही खाऊ म्हटलं म्हणा. केव्हा सोनू, केव्हा म्हटलं मी की नाही खात म्हणून? काही बोलून राहिला. काऊन भाऊ, मी विचारायला आलो होतो ना, खाशीन का भाऊ मॅगी म्हणून? तू नाही म्हणाला ना? हो म्हणालो, तरी मी फोनवर बोलत होतो. मित्राला म्हटलं नाही पाहिजे म्हणून. तुला हो म्हटलं तरी मग नंतर मला वाटलं तुम्हाला नाही म्हणला, म्हणून मी काही बनवलो नाही. मी एकाच पाकिटचे बनवलो. बनवत बस आता तू. बघ ना मम्मी. सोनू, ते तेवढी मोठी मॅगी आहे ना, तिथली सर्दी देऊन दे आता भाऊला. आता बस झालाच आहे स्वयंपाक. मी नाही मम्मी, पण आधीच विचारलं मी भाऊला, तर भाऊ नाही म्हणाला. मी नाही देत, मी थोडासाच बनवलं. मला खूप भूक लागली आहे. बघ सोनू, विचार करून घेतो, नाही देशील तर मग मी पण काही नाही देणार का. भाऊ तू असंच करते. 2च चम्मच घे इथले. मी दुसऱ्या प्लेटमध्ये नाही देत, इथून 2च चम्मच खा. हो, नाही दुसऱ्या प्लेटमध्येच दे बाबा. फालतूमध्ये बोंबलशील अजून. मग एवढा मोठा खाल्ला म्हणून बोंबलशे. मला प्लेटमध्येच दे दुसऱ्या. ठीक आहे, थोडासाच देतो, 2 चम्मच. चल, मीच देईन आपल्या हाताने. हो, तू नको घेशील भाऊ. हो ठीक आहे ना, नाही घेत ना, तूच दे आपल्या हाताने. हे माझे पोरही ना. शांताबाईनी, शांताबाईनी, सूर्यकांता काऊन आवाज देऊन राहिली? ये ना सूर्यकांता, ये. अरे इकडेच होते का वहिनी तुम्ही? हो, इकडेच होती, आता जातच होती तर आवाज आला तुझा. मग ये ना, बस ना सूर्यकांता. नाही वहिनी, बसत वगैरे नाही मी. मला एक वस्तू पाहिजे, त्याच्यासाठी आली आहे मी. बापरे, मोठ्या घाईतच दिसत आहे ना तू. कशाची वस्तू पाहिजे? धाव असेल तर देईन बा. आहे ना वहिनी तुमच्या इथं? हो, तर सांगशील तेव्हा की नाही? मला ना वहिनी सिलेंडर पाहिजे. आमचा सिलेंडर संपला. भाजी तशीच आहे बनवायची माझी ना, पोळ्या पण आहेत. फक्त भात शिजला आणि सिलेंडरच संपला. फोडणी देते म्हटली, गंज ठेवली गॅसवर, तेल टाकली, तेल सुद्धा गरम नाही झाला वहिनी. हो का? हो, कुंता वहिनीच्या घरी गेली तर त्यांचाही सिलेंडर संपला आहे, खालीच आहे. आता 15 दिवस झाला म्हणतात लावलं होतं, भरून नाही ठेवला त्यांनी. वहिनी तुमच्या इथं 2 सिलेंडर आहेत ना, आहे का भरला सिलेंडर? हो आहे वगैरे सूर्यकांता, भरला सिलेंडर. झाले म्हणा 8 दिवस भरून ठेवला तर आम्ही. पण की नाही सूर्यकांता, आता 1.5 महिना झाला आहे लावला तर सिलेंडर. आता कधी संपू शकते बापा, 2-3 दिवसामध्ये. हो, तर आता द्या ना वहिनी, मग मी मोंटूला पाठवते ना, गॅस एजन्सी मधूनच आण म्हणते. आज तर आपल्या गावात गाडी येत नाही. आता सांगा ना, स्वयंपाक नाही झाला आहे तर माझा. हो ठीक आहे ना, मग तसं आहे तर घेऊन जा.
पण की नाही मोंटूला सिलेंडर आणायला सांगशील. काही गॅरंटी नाही बाबा कधी संपून जाईन गॅस तर. हो हो शांताताई सांगते ना त्याला मी. हो मग उद्या तर काही सिलेंडर मिळत नाही रविवारी सुट्टी राहते. हो हो वहिनी आजच जा म्हणते मी त्याला आणि आण म्हणते घेऊन. पण सूर्यकांता तू कसा नेशील तर सिलेंडर. नाही मोंटूला बोलवते ना. फोन लावते ना बोलवते त्याला मी. हो ठीक आहे ना बोलवून घे. बस ना तर सूर्यकांता गॅस सुरूच आहे मी बंद करून येते. स्वयंपाक सुरू आहे का. भाजी आहे गॅसवर झाला स्वयंपाक वगैरे आता. शांताताई तुमचा मोबाईल द्या ना आता. मी घाईत आली तर मोबाईल काही पकडून नाही आली. मोंटूला लावते म्हटले फोन. हो हो देते. बाबा कुंता कुठं गेली. कुंता काय झालं आई. कुंता कोणी आले होते का आपल्या इथं. आवाज येत होता ना. हो सूर्यकांत ताई आल्या होत्या ना घरी. सूर्यकांत आली होती गेली का. हो गेल्या नाही. बापा कायच्यासाठी आली होती तर. आई त्या ना सिलेंडर साठी आल्या होत्या. सिलेंडर संपला म्हणत होते तर आहे का म्हणून विचारायला आल्या. मी म्हणले खाली सिलेंडर आहे आमच्या इथं. आता 15-16 दिवस झाले म्हणले लावला तर. आता भरला असता तर घेऊन गेल्या असत्या. भाजी नाही झाली म्हणत होत्या ना पोळ्या बनवायच्या आहेत म्हणत होत्या. आताच्या ना पोरीनं सुना सगळ्या नाही का आळशी झाल्या खूपच. आता सिलेंडर संपला तर भाजीनं पोळी व्हायची आहे म्हणते. पटकन चूल पेटवलं असताना आपला स्वयंपाक व्हायला असताना. तर नाही सिलेंडरसाठी याच्या त्याच्या घरी जाते. काड्या नाही आहेत म्हणत होत्या ना. आपल्या घरी जरासं काड्याही नाही ठेवता का बाबा ह्या पोरीला. वेळेवर सिलेंडर संपला तर कशी करीन बाबा. नाही तर 2 सिलेंडर घेऊन घ्यावा मग. मी नव्हतो इकडे नाही तर सूर्यकांताला बोलली असते मी. का बोलले असते ताई तुम्ही. हे का सिलेंडर संपला तर चूल नाही पेटवता का म्हणून. नुसते जेव्हा पाहिला तेव्हा कपडे शिवत राहते पण आपल्या थोड्याशाचे घरी पाहिजेत बा काड्या कुड्या थोड्याशा आणून ठेवीन असे नाही म्हणे हे पोरगी. आता चुलीवर स्वयंपाक करायसाठी मागे पुढेच पाहतात बाबा. आम्ही तर सगळा स्वयंपाक चुलीवर करत होता. भाजी पोळी भात वरण सगळाच. ना आता 1-2 दिवसासाठी स्वयंपाक नाही करू शकत चुलीवर. आई तुमचा जमाना वेगळा होता आता हा जमाना वेगळा आहे. आता प्रत्येक घरी सिलेंडर आहेत ना. पुष्कळच्या घरी तर 2-2 सिलेंडर आहेत. एक संपला की दुसरा भरून ठेवतात. मग कशाला चुलीवर स्वयंपाक करतील. आता सरकारनं सिलेंडर दिला सगळ्यांना कशाला आपले डोळे फोडतील. हो बरोबर आहे. आम्ही चूल फुकू आपले डोळे फोडल्यात. आता दिसत नाही बरोबर. मग आता कोणता काड्याही नाही आहेत म्हणत होती म्हणते. ना स्वयंपाक नाही झाला म्हणते. आता कशी करेल तर ह्या सूर्यकांता. का माहित आई आता ताईच्या घरी जाऊन काय म्हटली. ताईच्या इथं आहेत 2 सिलेंडर. शांताच्या घरी का. हो शांताताईच्या इथं. आता त्याच्या घरी आहे का नाही आहे भरला का खालीच आहे सिलेंडर. आता ते माहित नाही बाबा. अरे कुंता झाला का स्वयंपाक बनव ना ताट. हो झाला ना स्वयंपाक. कुठे गेले होते तर तुम्ही. बघता गायब होऊन जाता. आता उन्हाळा दिवस आहे ते गायीवर ऊन आली होती. तिला तिकडे बांधीन का काही नाही. असं तू न बांधली का तिकडे कोठ्यामध्ये. नाही तर का ऊन आली होती ना तिच्यावरती. अरे ते एवढ्या लवकर कशाला बांधली. आता बांधीन म्हणलं मग पाणी गिनी पाजून. तुम्ही राहा बरं थोड्या वेळ उन्हामध्ये. कसा जीव लागते तर तुमच्या. अरे तर ते ढोर आहेत ना त्यांना ऊन पाहिजे नाही तर का. ढोर आहेत म्हणून का झालं उन्हातच ठेवता का. जेवण वगैरे झाल्यानंतर मग पाणी गी पाजीन म्हणलं आणि बांधीन म्हणलं होतं सावलीमध्ये. मी बांधली बाबा तिकडे. चांगलं झालं बांधली तर. कोणता सिलेंडर लावली तर किती दिवस झाले. झाले ना 20 दिवस का. नाही म्हटलं नंबर लावा लागेल ना. सिलेंडरचे शॉर्टेज आहे म्हणून राहिले. काय म्हणता सिलेंडरचं शॉर्टेज आहे. हो म्हणून राहिले ना लोक. तर भरून ठेवून द्यायचं म्हटलं. मोठे मोठे शहरातले हॉटेल बंद होऊन राहिले सिलेंडरची टंचाई आली तर. काही पण सांगता जी तुम्ही. कोणी सांगतात तुम्हाला काही आणि तुम्ही घरी येऊन फेकता. शांता काहीच नाही सांगत मी. फेकत बिकत नाही. म्हणून म्हणतो तुला थोड्याशा बातम्या कितम्या पाहत जा टीव्हीत. बातम्या पाहत नाही नुसत्या सिरियली लावते. मलाही नाही पाहू देत. असं बातम्यामध्ये सांगितलं का सिलेंडर संपले म्हणून. अरे संपले नाही शॉर्टेज आहे सिलेंडरांच्या. फक्त ना कोणता घरगुती वापरासाठी सिलेंडर मिळणार आहेत. ते पण नंबर लावल्यानंतर लवकर नाही मिळत. तर त्याच्यासाठी सिलेंडरचा नंबर लावून ठेवावा लागेल. सिलेंडर उचलून टाकू आपण. का हो बाबा तुम्ही काही म्हणता मला घाबरवून राहिले. अरे घाबरवत नाही ना तुला. मी खरंच बोलून राहिलो. तिकडे युद्ध सुरू आहे ना त्याच्यामुळे. युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे सिलेंडरची टंचाई आहे. कुठे युद्ध सुरू आहे. तुला काहीच माहित नाही आहे. युद्ध सुरू आहे. हो का युद्ध सुरू आहे तर सिलेंडरची टंचाई आहे ना. हो फक्त घरगुती वापरांसाठी सिलेंडर मिळणार आहेत. बाकीचे हॉटेल बिटेलवाले सिलेंडर वापरतात ना त्यांना नाही. बाई लावून टाका बापा मग नंबर. कधी भेटते का भेटत नाही तर काय माहित. हो आण पुस्तक आण आणि मोबाईल आण. नंबर लावून टाकू. रमेश ह्या सूर्यकांताचाही सिलेंडर संपला ना. आता तिला भेटेल का नाही तर बेटा. हो आता सूर्यकांत ताई आल्या होत्या सिलेंडर आहे का वहिनी म्हणून विचारायसाठी. मिळेल आई मिळेल. सिलेंडर मिळेल पण आता नंबर लावला असतील तर लवकर मिळेल. नंबर जर नाही लावला असणार तर मग उशीर लागेल. काड्याही नाही आहेत म्हणते तिच्या इथं. भाजी पोळी नाही झाली म्हणते. रमेश त्या जावयांना बोलावून टाक घरी जेवण करायला.
हो जा ना, बोलवून घ्या बरं त्यांना. आपला तर स्वयंपाक झाला आहे, इकडेच जेवण करून घेतील ते. मग दुकानामध्ये जातात ना, उशीर होईल त्यांना. कशाची भाजी बनवली आहे? भाजी आलू वांग्याची बनवलं. काहून खात नाही ते आलू वांग्याची भाजी? नाही नाही, खातात वगैरे, असाच विचारलो कशाची भाजी बनवली म्हणून. पोळ्या वगैरे बनवली ना, त्यांना पोळ्या लागतात. हो हो बनवली ना पोळ्या. हा ठीक आहे, मग आणतो बोलवून. हो जा बोलवून आणून घे बेटा. आता तिला सिलेंडर मिळाला का नाही मिळाला, केव्हा बनवेल ते भाजी? हो ठीक आहे ना आई, जातो ना, आणतो बोलवून. बांधला का बरोबर म्हणतो? व्यवस्थित बांध बापा. हो काकू, व्यवस्थितच बांधत आहे. अबे सोनू, सायकलला हात बरोबर धर ना. बरोबरच धरलो आहो ना, नाही पडत ना बे. का बाबा कशी बोलता रे तुम्ही? अबे उभे करता एकमेकांना. मम्मी चालते ना, आता मित्रामध्ये अबे उभे करतो आम्ही. तू लक्ष नको देऊ मम्मी. हो का लक्ष नको देऊ म्हणते? चांगला बोलायचं बापा, अबे उभे करता कसे तर. शांता वहिनी, पाहिलंच नाही तुम्ही यांचं बोलणं. आमच्या घरी येते हा सोनू आणि बाप रे बाप, हा मोंटू न सोनू असे बोलतात. एवढे बदमाश काय करतात काही सांगा नको. टोकत राहावा ना, टोकत राहावा सूर्यकांता. काही उलटे पुलटे बोलले का? नाही उलटे पुलटे नाही बोलत ते. मित्रामधला त्यांचा राहते बोलणं. बरं झालं शांता वहिनी, तुमच्या इथं सिलेंडर भरला होता तर, नाही तर उपादच आली असती. एक तर एकही काड्या नाही आहेत आमच्या इथं. चल बा, चूल पेटवून घेतली आणि बनवून घेतली स्वयंपाक म्हणून. बनवली असती चुलीवरही स्वयंपाक, पण काड्या नाही आहेत. अहो सूर्यकांता, अशा अडचणीसाठी काड्या कुड्या ठेवावा घरी थोड्याशा. आता वावर नाही, शेत नाही शांता वहिनी, कुठल्या काड्या आणीन सांगा बरं? आता जंगला बिंगलातून काड्या आणायच्या मला जमत नाही. जंगलातले नाही म्हणत मी सूर्यकांता, वावरातल्या आणायच्या ना. आता वहिनी कोणाच्या वावरातून आणीन सांगा बरं? काड्या कोणाच्या वावरामधून आणीन तर बोंबलतील नाही का वावरवाले? अहो सूर्यकांता, ह्या तुरीच्या पंट्या वगैरे आणून ठेवावा. तेही राहिले तर त्याच्यानं पण स्वयंपाक करता येते आपल्याला. शेणाच्या गवऱ्या थोड्याशा जमा करून ठेवून द्यावा. आता कसा शांता वहिनी 2 सिलेंडर होते ना आमच्या इथं, आता काही त्रासच नव्हता. एक सिलेंडर संपला की मग 15-20 दिवसानंतर दुसरा सिलेंडर भरून ठेवून देत होता माणूस. आता कुठे गेला तो दुसरा सिलेंडर? वहिनी, तो सिलेंडर आमचा नव्हता, यांनी ना आपल्या मित्राचा सिलेंडर आणला होता, तो घेऊन गेला आता 8-10 दिवसाच्या आधीच. हो का? त्यांना म्हटली पण मी एक कनेक्शन घेऊन घ्या म्हणून, ते ऐकलीच नाही. हो करत गेलंय ना पा, आज सिलेंडर संपूनही गेला. हो 2 सिलेंडर राहिले तर मग काढायची काही आवश्यकता नाही म्हणा. आता ना सिलेंडर तर आवश्यकच आहे म्हणा. काही दूधच गरम करायचा असला, चहाच बनवायचा असला तर सिलेंडर पाहिजेच. गॅसवर पटकन बटन दाबला आणि बनवला चहा, दूध गरम केला. चूल कोण 3 वेळा पेटवते? हो नाही तर का वहिनी? हो तर तेच म्हणते. आता आमचे सिलेंडर काही सांगता नाही येत, आजच आता आणून घ्या. म्हणतो तू एक काम करशील, आता एजन्सीमध्ये जाऊन सिलेंडर घेऊन येशील ना. उपाशीच जाऊ का मम्मी? नाही आता हा सिलेंडर घेऊन जातो ना, पटकन भाजी पोळ्या बनवून देते, मग जेवण कर आणि चालला जाशील मग. हो जाईन. हो बापा म्हणतो, आजच आणशील. उद्या मग रविवार आहे, रविवारी काही सिलेंडर मिळत नाही. हो काकू, जाईन, आणून देईन आजच. म्हणतो सायकल स्टँडवर काऊन नाही लावला आता? काकू, स्टँड खराब झाला आहे सायकलचा. हा माझा पोरगाही ना खूप आळशी आहे. तो स्टँड खराब झाला, पण सायकल स्टोर्स मध्ये नेऊन त्याला दुरुस्त नाही करू शकत. अबे झाला ना, नाही पडत ना म्हणतो. हो झाला ना बे, चांगला बांधीन, नाही तर मग मम्मी माझ्यावरच ओरडेल. बांधायची काही गरजही नव्हती, असा आडवा पकडला असताच नाही का? मी मागे हात पकडलीच असती. आता चालवतही नाही ना मम्मी, तरी सिलेंडर पडणार नाही. असं हात धरूनच न्यावा लागला असता. असा चालवत न्यायची आहे तुला सायकल? नाही तर का मम्मी, झाला आता, मजबूत झाला आता, काही नाही होत. हा झाला ना आता, बस सायकलवर. हो ना बे, बसतो ना. हो बाजूला हो. होतो. मम्मी माझी टी शर्ट खराब होईल ना. आता टी शर्टची पडली आहे का? होईल धुवून, टी शर्ट खराब होईल तर. थांब म्हणतो. काऊन काकू, काऊन? अरे सोनू, एखादा पेपर आण. कशाला मम्मी? त्याची टी शर्ट खराब नाही होईल ना, तिथं लावून दे एक पेपर. काही नाही होत ना मम्मी, राहू दे. अबे आण ना बे, माझी टी शर्ट खराब होईल ना, जाना आण ना. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता मला तर मिळाला बाबा सिलेंडर, शांता वहिनीनं दिला सिलेंडर, आता त्यांच्यासाठी आणून द्यावा लागेल. तर बघा मग उद्याच्या व्हिडिओमध्ये शांतताईसाठी सिलेंडर मिळते की नाही मिळत. तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.